आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतं की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते आणि तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या, हे का आले रस्त्यावरती? याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं, पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवरनं चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला व्हायला मैदानं नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही, शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, सगळ्या कंपन्या खाजगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं त्यावेळेला या देशामध्ये फक्त निवडणुकाच सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, 50-50, 100-100 कोटी. डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या, मग हे आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? उलटा उलटा कार्ड स्वाईप. पैसे कुठे देतात मग? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय, हे सगळं साचलंय. त्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय, तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्यापुरता मामूली विषय नाही आहे, हा देशाचा विषय आहे.